हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिनली आहे देशभक्ती. त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये. मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण. युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवला अंकुश. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक, अधिकारी. खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो. ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं. खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून त्यांना बोलतं करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर. बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात. चला तर ऐकूया. अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाएं दूर करे, सद्शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार, जय हिंद. 90.4 ग्रीन FM आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या आगळ्या वेगळ्या, निराळ्या आणि भारतातील पहिल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की, या कार्यक्रमात मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। आपण या कार्यक्रमाद्वारे सैनिकांचं आयुष्य, सैनिकांच्या पत्नीचं आयुष्य, त्यांच्या फॅमिलीचं आयुष्य, परिवार, त्यांच्या मन की बात या त्यांच्या अनुभवातून आपण शिकत आहोत, समजून घेत आहोत की आयुष्य कसं असतं आर्मीमध्ये. मी नेहमी म्हणतो की आर्मी, एअरफोर्स, नेव्हीमध्ये गेल्यानंतर आमच्या आयुष्याला अर्थ मिळाला, परंतु त्याची दुसरी बाजू अशी आहे, आमच्या पत्नींनी आमच्या आयुष्याला, त्या अर्थपूर्ण आयुष्याला स्थैर्य दिलेलं आहे. त्यांचं महत्व जगाला माहीत नाहीये. म्हणून भारतामध्ये हा पहिला कार्यक्रम आहे ज्याद्वारे आपण सर्वांना सैनिकाची आणि सैनिकाच्या परिवाराची कल्पना काय आहे, संकल्पना काय आहे, ह्याच्याबद्दल जाणून घेत आहोत त्यांच्या अनुभवातून. हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। आज आपण नशिबान आहोत, आपल्या स्टुडिओमध्ये वेटरन कर्नल भूषण कल्याणी आणि त्यांच्या सौभाग्यवती मिसेस निमिषा कल्याणी उपस्थित आहेत. सर, तुमचं स्वागत आहे, दोघांचं स्वागत आहे. धन्यवाद. आपण या कार्यक्रमाद्वारे सैनिकांचं आयुष्य कसं असतं ह्याची आपण जानकारी देत आहोत जगाला. आपण 19, 20, 21व्या वर्षी जॉईन होतो. घरदार, सगळं बिरादरी सगळं सोडून आपण देशसेवेसाठी सगळं सोडतो आणि जातो. तर मला तुमच्याकडून पहिला प्रश्न असा जाणून घ्यायचा, आर्मी जॉईन करण्यापूर्वीचं आयुष्य आणि त्यानंतर तुमचं ट्रेनिंग पिरियडमधले चॅलेंजेस आणि पहिली पोस्टिंग, आयुष्यात पहिली पोस्टिंग लक्षात राहते, त्याबद्दल काय सांगाल सर? धन्यवाद. मी कर्नल भूषण दिनार कल्याणी आर्मीमध्ये मधून रिटायर झालेलो आहे. माझं पहिलं लहानपणचं आयुष्य मिरजेत गेलंय. बरं. माझे वडील शिक्षक होते. ओके. त्यामुळे त्यांची पोस्टिंग मिरजेत होती. पण त्यांच्या गायडन्समुळे मला सैनिक स्कूल सातारामध्ये जायची संधी मिळाली 1966 साली.
आम्ही परीक्षा दिली, एंट्रन्स एक्झाम, आणि सिलेक्ट झाल्यानंतर आम्ही सैनिक स्कूल सातारामध्ये जॉईन झालो. बरोबर. सैनिक स्कूलचं करिक्युलम असं होतं की ते मुलांना एनडीए मध्ये जायला जास्त करून उत्सुक करतात. बरोबर. त्याप्रमाणे आम्ही 11वी झाल्यानंतर 1973 जून साली एनडीए मध्ये माझं सिलेक्शन झालं आणि मी एनडीए मध्ये जॉईन झालो. ओके. आम्ही सैनिक स्कूलमध्ये असल्यामुळे पीटी गेम्स वगैरे हा आम्हाला चांगलाच अनुभव होता. त्यामुळे एनडीए मध्ये गेल्यानंतर सुद्धा ट्रेनिंगमध्ये थोडंसं त्याची मदत झाली. खरं तर एनडीएचं ट्रेनिंग फारच टफ आहे 3 वर्षाचं. तरी पण आम्ही सैनिक स्कूलचं असल्यामुळं त्यातल्या त्यात थोडं आम्हाला बरं वाटलं. ऍडजस्ट व्हायला वेळ लागलेला नाही. अच्छा अच्छा. त्यामुळं 3 वर्ष एनडीए मध्ये काढल्यानंतर 1976 साली आम्ही आयएमए मध्ये जॉईन झालो. आयएमए मध्ये 1 वर्ष आर्मीचं ट्रेनिंग घेतलं. त्यानंतर आम्हाला सेकंड लेफ्टनंट म्हणून कमिशन मिळाली. मला जम्मू अँड काश्मीर लाईट इन्फंट्रीमध्ये जॅकेलाई मध्ये कमिशन मिळाली. कमिशन नंतर माझी पहिली पोस्टिंग म्हणजे आम्ही श्रीनगरला गेलो. आमचं रेजिमेंटल सेंटर श्रीनगरला. त्यावेळेला आम्ही डायरेक्ट कमिशन मिळाल्यानंतर श्रीनगरला जायचं. श्रीनगरमध्ये 5-6 महिने ट्रेनिंग केल्यानंतर यंग ऑफिसर कोर्स बेलगावला. अच्छा. ट्रेनिंगच्या काळचे असे कुठले अनुभव आहेत का सर? ट्रेनिंगच्या काळचे अनुभव म्हणजे आम्ही एनडीए मध्ये असताना आम्हाला इतकं फिजिकली, आता सांगायचं म्हणजे फार फिजिकली, सैनिक स्कूलमध्ये असलो तरी आम्हाला फिजिकली चॅलेंज इतकं असायचं. ओके. की सकाळपासून ते रात्र नसायचीच आम्हाला रात्र. कारण सिनियर लोक आम्हाला झोपू द्यायचे, ट्रेन करायचे रात्री. त्यामुळे ते ट्रेनिंग जे आहे रात्रभर जवळ जागा आणि परत सकाळी उठून आपले पीटी गेम स्कूल. आपण त्यावेळेला अकॅडमिक कॅरियर पण होतं आमच्या वेळेला. आमच्या आधी डिग्री देत नव्हते एनडीए मध्ये. आमच्या वेळेला डिग्री सुरू झाली त्यामुळे अकॅडमिक सब्जेक्ट सुद्धा सगळे होते आम्हाला. ते सांभाळून बाकी फिजिकल आणि आउटडोअर करून पास व्हायचं ते एक फार कठीण होतं. एक गैरसमज आहे सर डिफेन्स बद्दल किंवा असा की पैलवान लागतात. मी सगळ्यांना सांगतो पैलवान नाही लागत आम्हाला. बुद्धीने पण पैलवान पाहिजे, शरीराला पण पैलवान पाहिजे, फिट पाहिजे, डायनॅमिक पाहिजे, तर तो ऑफिसर बनतो किंवा आर्मी जॉईन करू शकतो. नुसतंच पैलवान आहे किंवा फक्त फिजिकल फिटनेस असं नाहीये. कारण डिसिजन निर्णय घ्यावे लागतात. प्रेझन्स ऑफ माइंड पाहिजे तुमचं. तिथं योग्य निर्णय योग्य वेळी हे कळलं पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्स इज डेंजरस. या सगळ्या गुणात तुमची निर्माण होते तो डिफेन्स सर्व्हिस ऑफिसर. जबाबदारी वी लीड बाय एक्झाम्पल्स. बहुत बढिया सर. आणि असा कुठला अनुभव आहे का सर की ज्यामुळे वाटलं यार सोडून द्या आता हे फार व्हायला लागले? तर खरं सांगायचं तर आम्ही आयपीकेएफ श्रीलंकामध्ये होतो त्यावेळेला जवळजवळ दररोज आमचं एलटीटीशी काहीतरी असायचं. त्यावेळेला कधी बाहेर निघालो आणि परत येऊ करण्याची काही शाश्वती नव्हती. प्रत्येक पूर्ण जंगलमध्ये जायचं. आणि एलटीटी तसं बघायला गेलं तर फारच हुशार आणि कमिटेड असा. आम्ही त्याला एनिमी पण नाही म्हणत, पण आम्ही त्यांच्याबरोबर फाईट करतो म्हणून एनिमी म्हणू शकतो. पण म्हणजे ऍक्च्युअली मनात भीती असायची की आपण बाहेर निघताना काय होईल. कारण आम्ही जेवढे डावपेच खेळत होतो त्याच्यापेक्षा 1 पाऊल पुढे असायचे. त्यामुळे केव्हा कधी काय होईल कधीच कळायचं नाही. त्यामुळं आम्हाला प्रत्येक वेळेला चालताना आमच्या जवानांना घेऊन जाताना मनात खरोखर भीती असायची. एक दिवस तर एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाताना मी आणि फक्त ऑपरेटर होतो. एक ट्रक चालला होता. म्हटलं तेवढं कोण चालायचं, ट्रकमध्ये आम्ही बसलो. ऑपरेटर बद्दल सांगा लोकांना माहिती. ऑपरेटर म्हणजे सिग्नल ऑपरेटर जो आमच्याबरोबर आम्ही जे सिग्नलवर आम्ही बोलतो कम्युनिकेशनसाठी तो रेडिओ सेट घेऊन आमच्याबरोबर असतो. सीओ बरोबर नेहमी असतो. सीओ किंवा कंपनी कमांडर बरोबर असतो, नेहमीच असतो. आणि त्यावेळेला आम्ही दोघंच होतो. आमचे ट्रूप्स पाठीमागे राहिले. ते आम्हाला वाटलं आपण नेक्स्ट आपल्या लोकेशनमध्ये जाऊया. रस्त्यात आम्हाला 5-6 एलटीटीनी अडवलं. अरे बापरे. अच्छा. त्यांच्याकडे AK-47, माझ्याकडे कार्बाईन. कार्बाईन म्हणजे छोटं वेपन आहे. AK-47 त्याच्यापेक्षा जरा मोठं. पण त्यांना हे माहित नव्हतं की ट्रकमध्ये आमचे ट्रूप्स आहेत का नाहीये. ओके ओके. त्यामुळे ट्रक थांबला तेव्हा जेव्हा मी बाहेर आलो त्यांना वाटलं की खूप ट्रूप्स आहेत आणि ते पळायला लागले. ओके. आणि मी एकटाच कारगावून घेऊन त्यांच्या पाठीमागे मी आणि ऑपरेटर पळाला. अच्छा. 1 मिनिटानंतर जंगलात गेलो. आमचे ऑपरेटर म्हटलं साहेब पाठीमाग कोण नाही आहेत. माझ्या लक्षात आलं यार थांब आणि पाठीमागे परत आलो. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मला आठवतं की ट्रेनिंगच्या वेळी सुद्धा ते ओव्हर कॉन्फिडन्स डेंजरस. म्हणजे कंपनी कमांडरचं महत्व एवढं आहे की कॉन्फिडंट असला पाहिजे
पण ओव्हर कॉन्फिडन्स यू हॅव टू किल द ट्रुप्स. अंडर कॉन्फिडन्स इट्स अ डेंजरस. म्हणून कॉन्फिडन्स असा असला पाहिजे की कुठल्या स्टेजला परत जायला पाहिजे हे कळलं पाहिजे. हा डिसिजन फार महत्वाचा आहे. 100 ट्रुप्स असतील, 150 ट्रुप्स असतील, त्यांचं आयुष्य त्याच्यावर आहे. त्यांचं आयुष्य आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या परिवाराचं आयुष्य आहे, हे फार तो निर्णय महत्वाचा असतो. व्हेरी लकी तुम्ही, म्हणजे आणि सायकोलॉजिकल वॉरफेअर खेळला तुम्ही. LTTEचे ट्रुप्स पळायला लागले आणि तुम्ही त्यांच्या मागे गेला, फक्त डिस्टन्स पर्यंत परत आला. दॅट्स व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. पण लाईफ वॉज ऍट स्टेक. बहुत बढिया सर. काय सुंदर अनुभव आहेत हे सगळे. दिस मेक्स आवर लाईफ डिफरंट फ्रॉम द अदर लाईफ. आय फील एक अर्थ येतो सर. ना सर, फार छान सांगितलं तुम्ही. आता आपण छोटा ब्रेक घेऊया. 90.4 ग्रीन FM, जुनो ग्रीन राहो एव्हरग्रीन. नमस्कार. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं की कर्ण कल्याणी त्यांचं लाईफ, म्हणजे मिरजेमध्ये जन्मलेला एक छोटा मुलगा 66 साली जातो, वयाच्या 10व्या वर्षी घर सोडतो, घरदार सोडतो, आई बाबा सोडतो आणि जातो. परत मग ऑफिसर बनतो आणि आर्मीमध्ये जॉईन होतो. काय लाईफ असेल ना ते, किती अभिमान असेल आई वडिलांना सुद्धा. दॅट्स आउटस्टँडिंग, लेट मी टेल यू. म्हणजे पेरेंट्स फील सो प्राऊड ऑफ देअर सन किंवा देअर डॉटर हू जॉईन्स आर्म फोर्सेस. मॅडम, तुमच्याकडे येतात. आणि लग्न ही अशी घटना आहे स्त्रीच्या आयुष्यातली की आयुष्य बदलतं. परंतु लग्न आर्मीमधल्या माणसाशी करणं ते आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. सगळं घरदार तुम्ही सोडता आणि आपल्या नवऱ्याचं गाव पण सोडता आणि जाता तिकडे तिसऱ्या ठिकाणी. तर ते अनुभव मला सांगतात. लग्नापूर्वीचं तुमचं आयुष्य, लग्नानंतरचं आणि पहिली पोस्टिंग, तिथले चॅलेंजेस काय काय होते? सेकंड इयर मध्ये होते तर म्हणे अजून तिचं लग्न नाही केलं तुम्ही म्हणायचे. मग त्याच्यानंतर ह्यांचं स्थळ आलं. अच्छा. आमच्या घरातल्या सगळेजण तो दारातून आत येईल का, जसं तुम्ही पहिलवान म्हणाला, आम्हाला तीच अपेक्षा की असा कोणीतरी धिप्पाड माणूस यायचे. बापरे, म्हणजे मनात एक असं हे होतं, नको नको म्हणायला लागले सगळेजण. म्हणजे ऐकून जेवढं माहिती होतं तसं. मग जेव्हा हे येऊन पाहिलं ह्यानी तर घरात माझी इच्छा नव्हती, मला कॉलेज पूर्ण करायचं होतं. पण घराचे म्हटले नाही, मुलगा चांगला आहे. पै पाहुणे म्हणाले मुलगा चांगला आहे, करून टाकूया. ठीक आहे. मग ते अगदी न वेळ देता 8 दिवसात लग्न पण झालं. आणि मग ते 1983 आणि ती तारीख होती म्हणजे 1 एप्रिल, ज्या दिवशी आमचं लग्न झालं. त्यामुळं लग्नाला कोणी येईल का नाही ही शंकाच होती. पण युनिट मधला एक ऑफिसर रात्री 12 वाजता ठोठवत होता की आलोय मी सर इकडे तुमच्याकडे. तर इट वॉज अ ग्रेट थिंग. म्हणजे आला होता, घरी आला होता रात्री 12 वाजता लग्न झालेल्या दिवशी. मग म्हणजे अशी युनिट लाईफ असतं. मग त्याच्यानंतर आम्ही जालंधरला गेलो. पहिली पोस्टिंग तुम्ही जालंधर, माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा हे जालंधरमध्ये होते. कपूरथलाला तिथं त्यांची युनिट होती. मग आम्ही जालंधरमध्ये उतरलो आणि त्याच्यानंतर सगळेजण आले होते, रिसीव्ह करून घेऊन गेले. पण एक मनात भीती की आपण आलोय कुठं, नवीन जागा, भाषा वेगळी, सगळं काही सगळं वेगळं. आणि गेलेल्या दुसऱ्या दिवशीच सीओचा ह्यानं सांगितलं की तुम्ही असं करा, आता तुम्हाला जायचंय डेरा बाबा नानकला, इकडे तिकडे पुढे ध्यान लावलं, जायचं होतं ड्युटीसाठी. हे म्हटलं आता मी काय करू, मला तर जायला पाहिजे. तू नको म्हटलीस तर मी त्यांना विचारतो, त्यांना शब्द टाकतो. मग ते तू बायको अशी म्हणते म्हणून असं तसं. म्हटलं नको नको, तसं काही करू नका, तुम्हाला हे नको व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्ही जावा. असं करून त्यांना मी दिलं. म्हणजे दुसऱ्या दिवशी काही फौजची कल्पना नाही आणि काही असं होतं, तुम्ही नुसतं ब्लँक झालेलं असतं की. त्यातच मी त्यांना सांगितलं ओके ठीक आहे तुम्ही जाऊन या, बघू कसं काय होतं ते, पण तुम्हाला नको कमीपणा आहे, म्हणजे तुम्ही हो म्हणा असं सांगितलं. तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स. तशी मी एवढी हळू जेव्हा जेव्हा त्या वातावरणात आपण तयार होतो आणि तसंच हळूहळू तुम्ही तयार होता. तिथलं वातावरणाबद्दल सांगाल का? एकदम गरमी होती, अक्षरशः नुसतं स्कूटरने हिंडलं, आपल्याला गरमीची सवयच नाही. आणि मे एकदम चालू झालेला होता. स्कूटरवरून गेलं की तेवढीच हवा लागायची, बरं वाटायचं. पुन्हा घरी आलं की
आणि कुणी सुट्टीला गेलं त्यांच्या घरी 2 महिने राहा, हे सुट्टीला गेले 2 महिने त्यांच्या घरी राहा, थोडंसं वातावरण चेंज, पण गरमी फार असायची, त्यामुळे मदत करायची. आणि लेडीजचं असं फंक्शन्स व्हायचे आणि त्यांना दमवायचं, त्यांना फार म्हणजे नवीन मुलगी आली म्हटलं मला म्हणाले पुरणपोळी कर, आणि मी एक बॉक्स घेऊन आले होते. अच्छा, बरं. 3 प्लेट. अच्छा, असं जास्त काही सांगा ना, एक बॉक्स वरच एक बॉक्स मध्ये जेवढं काही येईल. आता पुरणपोळी 15 जणांसाठी करायची म्हणजे शक्य नाही ना. मी म्हटलं माझ्याकडे करेन मी काय तर करून, पण माझ्याकडे प्लेट्स नाही आहेत इतक्या की तुम्हाला सर्व करायला. घेऊन आले ते सगळे प्लेट्स महाराष्ट्रीयन स्पेशालिटी खाण्याकरता. अशी लोक होते, म्हणजे असे फ्रेंड्स होते सगळे. खूप चांगलं वातावरण सगळं फार सुंदर सांगितलं ना. आता आपण थोडासा ब्रेक घेऊया, छोटासा. 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. नमस्कार मंडळी, बात मन की सैनिक और परिवार की या कार्यक्रमात ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं होतं कर्नल कल्याणी आणि मिसेस कल्याणी यांचे आर्मी जॉईन करण्यापूर्वीचे आणि नंतरचे अनुभव, पहिल्या पोस्टिंगचे आपण बघितलं. किती विचित्र वातावरणाचं, चॅलेंजेस केव्हा कसे येतील सांगता येत नाही, अनप्रेडिक्टेबल असतात. पण त्याही वातावरणामध्ये एक आर्मी युनिट म्हणले की छोटासा भारत तिथं असतो. प्रत्येक राज्यातून कोणी ना कोणी तिथं असतं, फॅमिली, प्रत्येकाचं कल्चर निराळं, विविधता में एकताचा खरा अनुभव आपण एखाद्या आर्मी, एअरफोर्स, नेव्हीच्या युनिटमध्ये घेऊ शकतो. तर आपण कर्नल कल्याणी सर तुमच्याकडे मी येतो. मला हे सांगा की असा कुठला अनुभव आहे आयुष्यामधला की ज्यामुळे तुम्हाला वाटलं की आर्मी जॉईन केली, आयुष्याला अर्थ मिळाला, सांगू शकाल? बरेच असतील मला माहिती. खूप आहेत तसे बघायला गेले तर खूप आहेत. तरी पण आम्ही जेव्हा यंगस्टर होतो 79 मध्ये, त्यावेळेला मला आठवतं की आसामचे सगळे नॉन कॉपरेशन मुवमेंट, इंदिरा गांधी होत्या त्यावेळेला, त्यांनी ऑइल पंप करायला बंदी, म्हणजे नाही करणार म्हणून ते ह्याच्यावर गेले, स्ट्राईकवर गेले. त्यावेळेला इंदिरा गांधींनी काय केलं की 15 दिवसाचं आमच्या इंजिनियर्सना ट्रेनिंग देऊन म्हणजे आर्मीला ऑइल पंप करायला. करेक्ट. त्यावेळेला आमच्या युनिटला त्यांना सिक्युरिटी द्यायला इन्फंट्री लावली. बरोबर. हो. सिच्युएशन असं म्हणजे तसं काही एवढं फायरिंग वगैरे होत नव्हतं, पण इंटरेस्टिंग हे होतं की कसं आर्मीनी ऑइल पंप केलं, काही माहिती नसताना. बरोबर आहे. तेच ऑइल वेलवर जाऊन किंवा त्यांच्या रिगमध्ये जाऊन ते मोठे कसं पंप करायचं वगैरे, हे सगळं आम्ही त्यावेळेला केलं होतं. ते मला म्हणजे आय कॅन नेव्हर फॉरगेट. नाझिरामध्ये, नाझिरा जो आहे ओएनजीसीचं हेडक्वार्टर, बरोबर आहे, त्याच्याजवळ सगळे जे ऑइल वेल्स होते त्याचे इंजिनियर्स वर पंपिंग ऑइल वेअर गिव्हिंग देम सिक्युरिटी. आणि आवश्यक होतं सर, कारण आसाम तिथले लोकल पीपल आर अगेन्स्ट यू, म्हणजे बॉर्डरवर वी कांट हॅव पीपल अगेन्स्ट अस. हे फारच डेंजर आणि सिच्युएशन डेंजरस. एलटीटी मध्ये सुद्धा ते लोकलाईट होते सर. कारण मला आठवतं मी जाफनाला होतो, इट वॉज नॉट प्रॉपर वार. बरं पडतं कधी कधी हे असं तर काहीच कळत नाही, एनिमी कोण आहे, कुठून येणार आहे, कसा आहे, कशा ड्रेसमध्ये, काहीच कळत नाही. तर हे चॅलेंजेस खूप आहेत. आम्ही आता जसं बॉर्डरवर तुम्ही म्हणताय पुंछमध्ये होतो, आय टू आय कॉन्टॅक्ट आहे प्रत्येक वेळा. केव्हाही आपण म्हणजे गोळीबार दोन्हीकडनं व्हायचं. होय, बरोबर. त्यामध्ये सुद्धा आम्हाला हलायला लागायचं. आम्ही जास्त करून रात्री हलायचं, पण तरी सुद्धा दिवसा त्या पाणी पाहिजे, राशन पाहिजे, काही पाहिजे, हलताना खूप कॅज्युअलिटीज असं व्हायच्या फायरिंग मध्ये. पण आम्ही त्यात सुद्धा आम्ही असं थांबवलं नाही चालू. एवढंच नाही तर आम्ही एकदा आमच्या पत्नीला पण घेऊन अगदी पुढच्या फॉरवर्ड जिथून फायरिंग येत होती असल्या ठिकाणी सुद्धा घेऊन म्हणजे फील आहे. रोज आमचं आयुष्य असं असतं, ते फिलिंग यायलाच पाहिजे. बहुत बढिया. मग आसाममध्ये आणि ऑइल पंपिंग इज अ इकॉनॉमी ऑफ इंडिया. वी कांट अफोर्ड टू स्टॉप दॅट ना. आणि म्हणून जिथं कमी तिथं आम्ही, किंवा जिथं कमी तिथं आर्मी, असं मला असं वाटतं मला. बहुत बढिया, बहुत बढिया. आणि हे देश सेवा सर, देश प्रथम, हा हे बात मन की सैनिक की ही बात आहे सर. हा फरक आहे सर, विचारांमधला फरक आचारामध्ये पण जाणवतो सर. आणि अजून एक मला विचारायचं सर, असा कुठला अनुभव आहे अजूनही वाटतं यार बहुत बढिया काम किया की आर्मी जॉईन केली? आर्मीचं लाईफ 1977 साली हे झालं, कमिशन झालं, त्यावेळेचं लाईफ म्हणजे इतका रिस्पेक्ट असायचा आम्हाला. कुठेही पंजाब बॉर्डरमध्ये जावा, कुठेही जा, बरोबर, सिव्हिलियन्समध्ये आम्हाला त्यावेळेला इतकं चांगलं वाटायचं की बाबा आर्मी म्हणजे हा रिस्पेक्ट मला कधी मिळेल का कधी आर्मीमध्ये. जेवढे लोक रिस्पेक्ट करायचे कुठे बॉर्डरवर जावं, आम्ही DCBवर असायचो तिथं. त्यावेळेला
कधीही कुठल्याही सिव्हिलला काही मागितलं ते कधीच म्हणत नाही. काय पोचल्या काही लोक डोक्यावर आपलं बाजलं घेऊन यायचे. अच्छा. की सब आप रात को कहां सोओगे, रात को हमारे घर में आ जाओ खाना. माय गॉड, किती प्रमाण, म्हणजे एवढं चांगलं. आणि त्यानंतर सगळे जे अनुभव आले, आम्ही जिथे जिथे गेलो, कुठेही चाललो किंवा कुठल्याही भागात गेलो, एवढा रिस्पेक्ट जो आहे तो मला नाही वाटत कधी कोणाला मिळेल. आणि जरी पुढे गेलो तरी आपल्याला मनात एवढं असतं की माझी बायका मुलं पाठीमागं अगदी सेक्युअर आहेत. येस येस, देश विल टेक केअर. त्यामुळे असं काही मनात सारखं पाठीमाग बघायला लागत नाही. चिंता नाही. त्यावेळेला टेलिफोन पण नव्हते, तेव्हा कधीतरी 2-3 महिन्यात एकदा पत्र लिहिलं, त्यांना पोचलं तर पोचलं, आणि त्यांनी पत्र लिहिलं तर आणखी कधी पोचलं तर खरंय. त्यामुळे असं काही किंवा दररोज बोलत होतो असं पण काही. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, खूप निराळच लाईफ आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा जेव्हा कारगिल वॉर झाला, आम्ही श्रीनगरमध्ये होतो, तेव्हा हिला माहिती त्यावेळेला होतं, त्यावेळेला पण किती कॅज्युअलिटीज आम्ही बघत होतो यायचे. ह्या पण लेडीज पण बघायच्या किती बायका, म्हणजे दररोज जाऊन सकाळी बायका ती लिस्ट यायची एक कॅज्युअलिटीज. काही कॉन्टॅक्ट नसताना तिथला सेपरेटेड फॅमिलीच्या बायका येऊन ते लिस्ट बघायच्या की माझ्या नवऱ्याचं नाव नाही त्यामध्ये. ओ माय गॉड. म्हणजे मला आठवतं, म्हणजे आमचे सासरे एअरफोर्समध्ये होते, तर त्यावेळी तर ते SFQ पुण्यात होते, फॅमिली पुण्याला होती, लहान मुलं सगळी. आणि त्यावेळी बायको फक्त रेडिओ असायचा, बातम्या ऐकायची, माझ्या नवऱ्याचं नाव येतंय का त्याच्यात, येतंय का त्याच्यात. दिस इज व्हेरी 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 बॅड थिंग्स. म्हणजे अनसर्टनिटी फेज इज डेंजरस. म्हणजे आय ऑलवेज से सर की लाईफ अँड डेथच्या मध्ये ती लाईन जी आहे ना, लाईफ अँड डेथची मधली, फार थिन नाही, पण तो स्पेस जो आहे ना, अनसर्टनिटी फेज स्पेस जो आहे तो फार मोठा आहे. आणि दॅट इज किलिंग. ती वरी जास्त असते. बट दॅट्स द पार्ट ऑफ लाईफ. म्हणजे फ्रीडम इज कॉस्टली, इज अ कॉस्ट ऑफ द फ्रीडम किंवा कॉस्ट ऑफ द नॅशनॅलिटी. पण दॅट्स द थिंग. बट वी डोंट, त्याचं आपण भांडवल नाही करत है ना सर, हे महत्वाचं आहे. तर मॅडम, तुम्हाला विचारू इच्छितो की असा तुमच्या आयुष्यातला कुठला अनुभव, एक अनुभव सांगा की ज्यामुळे असं वाटतं तुम्हाला की अभिमान वाटतो, यार कर्नल साहेबांशी लग्न केलं. आम्ही सुट्टीला जसं आता हे फील्डमध्ये असतील किंवा हाय अल्टिट्यूडमध्ये असतील तर 2-3 महिने तुम्हाला परमिशन मिळते तिकडे जाऊन राहण्याकरता. त्यावेळेला मी गेले होते तिकडे. आणि तिकडेच हारसिल, गंगोत्री साईड, तिथे युनिट. आणि मग त्याच्यानंतर 3 महिने आलो तेव्हा मी आय वॉज प्रेग्नेंट. तर म्हटलं आता परत जाताना मग हे काय म्हणाले, आता तुम्हाला सोडतो, तुम्हाला नंतर कोर्स नंतर करीचा. ठीक आहे, सगळं झालं. आम्ही सकाळी उठून, ऍक्च्युली आमचं जे राहण्याचं ठिकाण आणि आपली गाडी पोचायचं ते 45 मिनिटं लागायची. बरोबर. अच्छा. वर चढून हिल्स कडून खाली यायचं. आणि सकाळी मग सगळे सामान असं आम्ही खाली आलो, मुलगी, मी आणि हे, आणि भैया पण होता. बघतो तर समोर ब्रिजच नाही, ती गाडी त्या बाजूला, रस्त्याच्या त्या बाजूला. हे म्हणाले आता काय करायचं, तुला ऑप्शन आहे 13 किलोमीटर इकडे चालायचं, 32 किलोमीटर इकडे चालायचं राईट साईडला, आणि ती गाडी तिकडे येईल, तिकडच्या किंवा त्या पॉइंटला येईल, तिकडे पिकअप करा. नाहीतर एक ड्रम बांधलेला आहे, ड्रम आपला ह्याचा टारचा ड्रम, बरोबर, येस येस, तो कट केलेला होता, त्यात एक खुर्ची ठेवलेली होती आणि तिकडून एक रस्सी ओढतात, इकडून एक रस्सी ओढतात, आणि खाली नदी आपली बागेर येते, आणि ते जोरात बागेर येते, आणि दिसते आपल्याला कळत नाही, दगड माणूस म्हणजे बॉडी कुठं कुठं जाईल सांगता. आणि सकाळ सकाळी ते लावलंय आपल्या फौजीनी, ते इकडे ड्रम आणि इकडे. मग म्हटलं 3 चॉईस तुझ्यात, सांग तुला कुठे जायचं. आणि एकट्यानेच बसायचं सगळ्या ड्रम मध्ये. किती लोक बसणार एका वेळेला, एक खुर्ची. मग म्हटलं मी असं जाईन, तुम्ही असं जाणार, मी पण असंच जाईन. आणि तो एक आम्ही चान्स घेतला आणि क्रॉस केला. तर म्हणजे जीवात जीव, खरंच. तो फ्लो जास्त आहे तिथे. आणि आमची माणसं जातात गेलेली, वरून आलेली, जेव्हा फ्लड्स वगैरे येतात ते भेटत पण नाही, बॉडी पण नाही भेटत. मग त्याच्यानंतर पाऊस तसाच चालू होता, ओलं तसं जमीन, छत्री नावाला सगळं तुम्ही भिजला, आणि खाली स्लिपरी आहे. आता गाडीतून गेलो, पुढे गेलो, थोडेच 10 किलोमीटर वगैरे जरा गेलो असेल, पुन्हा लँडस्लाईड झालेला होता. असं करत करत आम्ही जरा जरा पुढे, थोडं चाल, पुढे बस मिळते तिथं. मग त्याच्या एके ठिकाणी अशी अवस्था होती
की तिथं काहीच नाही मध्ये, आणि वरून असे दगड पडतात. पण तो दगड पडताना ते सिव्हिलियन्स लोक पण होते ना, आपले फौजी पण, हातात शिटी घेऊन थांबलं की ते फुर्र करायचे, आम्ही पळायचं आणि जसं आवाज वाढायचा जोरात पळायचं आणि तो पॅच क्रॉस करायचा. असं प्रत्येक ठिकाणी होतं आणि असं स्लिपरी पण होतं. तुम्ही पडला, जास्त पडला तर गेलाच. इकडे नदी आहे आणि इकडे तुम्ही ह्याच्यातून जाता. मग त्यामुळे तर कळतच नव्हतं. मग म्हटले कसं करायचं, ठीक आहे जाऊया म्हटलं. आणि त्याच्यात ह्यानी मुलीला असं घेतलेलं, भैयानी बॉक्स डोक्यावर घेतलेला आणि मी अशा अवस्थेत चालली आहे आणि फुर केलं की ते पळायचं. तो तसं करून आम्ही 70 किलोमीटर गेलो. ओ माय गुडनेस. मध्येच एखादी आम्हाला बस वगैरे मिळाली अशी खराब झालेली, म्हणजे थांबलेली, आणि ते टर्न करून पुन्हा त्या रस्त्याने जायचे. असं करत 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 पोहोचलो. आणि तिथून मग खालून एक ऑफिसर येत होता, त्याच्या गाडीत आम्ही बसलो आणि तो तसा चालत येऊन आमची गाडी घेऊन तिकडे गेलो. असं करून आम्ही खाली पोहोचलो. असेही अनुभव आहे लाईफ, म्हणजे अनुभव आहेत हे, आणि अनुभव मेक्स लाईफ फुल फिलिंग. असं वाटतं की यार समाधान आहे, समाधान. बरोबर. आणि आर्मी ऑफिसर जर लग्न झालं नसतं तुम्हाला कदाचित हा अनुभव पेपरमध्ये वाचावा लागला. हा तर आहेच अनुभव. आणि छोटासा किस्सा सांगते. मी जसं हे सांभाळून मेंढरला पोस्टिंग होती आणि सगळे युनिट जात होते. मेंढर आणि ती पठाणकोटून युनिट सांभाळून अशी भेटून गेले निघून. आम्हाला तिथे पाकिस्तान रेडिओ कॅच करतो त्या भागामध्ये. बरोबर. मग ती सवय रोज जातात, बाकी काही येतं नाही येतं ते पण चॅनल चालायचं. बरोबर. मग त्याच्यात कळलं की एक युनिट जाते आणि त्याच्यावरती हे आपलं आयडी ब्लास्ट झालेला आहे तिथेच युनिटमध्ये. मग मी यांना संध्याकाळी फोन केला, म्हटलं आज असं असं झालेलं आहे, तुम्ही व्यवस्थित पोहोचला ना? तुला कसं कळलं? म्हटलं रेडिओवरनं, पाकिस्तानच्या रेडिओवरून कळलं. तर अशा इन्सिडेंट्स पण होतात तिकडे. आमच्या बायकाने अलर्ट पण असायला पाहिजे. त्यामुळे म्हणजे कळलं नाही की हासर हेच गेलेत आणि जी जागा सांगतायत ती त्याच साईडला जाते. त्यामुळे मी रात्री विचारले ना, म्हटले हो झालाय तसं, आणि आम्ही अजून जस्ट पोहोचले आता रात्री. अशी दिस इज चॅलेंजिंग लाईफ पण फुलफिलिंग लाईफ आहे की रुटीन. म्हणून वाटतं की आर्मी वाल्यांशी लग्न केलं समाधान आहे आणि त्यांची आपण आतापर्यंत साध्यता नाही, आता आपण आहोत. बरोबर, खरंय. तर आपण बघितलं आर्मी ऑफिसरचं लाईफ. कर्ण कल्याणे, मिसेस कल्याणे ह्यांनी कसं फुलफिलिंग लाईफ जगलेलं आहे. आणि आता रिटायर तर होतच नसतो कधी आम्ही, इट्स ओनली वेटरन. आपण ते आयुष्य जगत असतो आणि आयुष्याला अर्थपूर्ण जगायचं हे आम्ही ठरवलेलं असतं. अजून एक सांगू इच्छितो की मॅम तुम्हीच सांगा ना मॅम तुमच्या मुलींबद्दल. मला 2 मुली आहेत आणि मोठी IT कंपनीमध्ये आहे आणि शी इज मॅरिड आणि तिला 12 वर्षाची मुलगी आहे. आणि छोटी ती आहे लेफ्टनंट कर्नल आणि तिचं नवराही आर्मीमध्येच आहे, तोही लेफ्टनंट कर्नल आहे. आणि वा सेकंड जनरेशन गॅपच नाही बिलकुल. बहुत बढिया, अभिनंदन तिचं. थँक्यू व्हेरी मच मॅम. तुम्ही सर स्टुडिओमध्ये, मॅडम तुम्ही आला स्टुडिओमध्ये, तुमचा आभार मानतो मी. आपण एक निराळा पैलू आपण तुम्ही तुमच्या अनुभवातून जगाला कळलेला आहे की बात मन की सैनिक और परिवार की, हे खऱ्या अर्थानं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आपण. धन्यवाद. तुमचे पण धन्यवाद.